नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्टूलवरून खाली पडत असते काव्य आणि पार्थ काव्याला वाचवतो. तर मागून आलेली रम्या हे सगळं बघते आणि तिला खूप राग येतो. त्यानंतर रम्या काव्याकडे येते आणि विचारू लागते की अशी कशी पडलीस तू? ही वरती कंदील लावायचं काम तुला नाही जमणार, मी करते आता. रम्या तिथे कंदील वर लावू लागते आणि रम्या आता प्लॅन बनवते की ज्या प्रकारे तू खाली पडलीस ना, त्याच प्रकारे मी खाली पडणार आणि पार्थ मला त्यांच्या मिठीत घेतील. पण मात्र पार्थ काव्याकडे जातो आणि रम्या आता खाली पडते. कदाचित तिला असं वाटलेलं असतं की काव्याप्रमाणे पार्थही आपल्याला पकडेल. तर पार्थ रम्याला उचलायला जाणार असतो. काव्या म्हणते की तुम्ही इथेच थांबा, मी आहे ना. म्हणजे काव्य आता पार्थला रम्याकडे जाऊ देत नाही आणि ती रम्याला स्वतःच उचलून म्हणते की तू जर मला बोलली होतीस आणि तू तर स्वतःच खाली स्टूलवरून पडलीस. माझ्यापेक्षाही जास्त नाजूक आहेच वाटतं तू. वरती चढल्यावर लगेच तुला चक्कर आली. तर रम्या आता मनातल्या मनात बोलत असते की काव्य तुला मी सोडणार नाही. माझ्या पार्थला तू स्वतःच्या प्रेमात वेडं केलेस ना, आता लवकरच बघ मी काय करते, तुझं कशी वाट लावते. एक काम कर, आता काव्या म्हणते की एक काम कर, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होतंय.